समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगर दिनांक 24/12/2025 रोजी अहिल्यानगर शहरात ऑटो रिक्षा चालकामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीविरोधात गंभीर आरोप होत आहेत. अहिल्यानगर ऑटो रिक्षा चालक मालक लकी स्टॉप परिसरात शंकर ज्ञानदेव गोरे नावाच्या व्यक्तीकडून गोरगरीब ऑटो रिक्षा चालकांना वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रिक्षा चालक म्हणण्यानुसार संबंधित व्यक्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या ऑटो रिक्षा चालकांकडे रागाने पाहणे, शिवीगाळ करणे, मुद्दामून गाडी आडवी लावून वाहतूक अडवणे तसेच लेडीज अंगावर सोडण्यासारखे गंभीर प्रकार करत असल्याच्या तक्रारी, याशिवाय तुझ्याकडे बघून घेतो, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो, विनयभंगाचे गुन्हे टाकतो अशा धमक्या देत असल्याचा आरोपही ऑटो चालकांकडून करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे कोतवाली आणि तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये याआधीही संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल असल्याचे ऑटो रिक्षा चालकाचे म्हणणे आहे. मात्र असे असतानाही तो मोकळेपणाने फिरत असून रोजंदारीवर कुटुंब चालवणाऱ्या गोरगरीब ऑटो रिक्षावाल्यांना सतत त्रास देत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील ऑटो चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रिक्षा चालकांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. आम्हाला शांतपणे काम करू द्यावे, अन्यथा तीव्र असा इशाराही रिक्षा चालक दिला आहे. दरम्यान अहिल्यानगरमधील गोरगरीब ऑटो रिक्षा चालकांना न्याय मिळणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ब्युरो रिपोर्ट गौरव वामनसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल. नमस्कार, समकाल सत्यस्पर्श न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. काही दिवसापासून हे रिक्षा चालक बांधव आहेत. काही दिवसापासून यांना एक त्रासाला सामोरं जावं लागते. एक रिक्षा चालक आहे, वारंवार कारण नसताना फोटो काढणं रिक्षाचे, परत यांना वारंवार कारण नसताना घरच्यांना त्याच्या स्वतःच्या घरच्यांना घेऊन येणं आणि या रिक्षा चालकांबद्दल विविध प्रकारचे गुन्हे दाखल करणं, असे प्रकार चालू आहेत. तर आपले रिक्षा चालक बांधव आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करू नेमका काय प्रकार आहे आपण आज समजून घेऊ. काय सांगता सर, काय प्रकार आहे? शंकर गोरे नावाचा व्यक्ती आहे. तो खोटे गुन्हे दाखल करणे, गाडीतलं बायको आपलं पत्नी मुलीला घेऊन येतो, रिक्षाचा पाठलाग करून त्यांच्या माग येतो आणि त्यांना आपल्या अंगावर यायला लावतो, शिवीगाळ करायला लावतो आणि शूटिंग काढतो त्याच्या मोबाईलमध्ये. पोलीस स्टेशनला जाऊन देतोय नाही का ते, आणि पोरींना तक्रार देतो, छेडछाड केली, पुढं बायकोला छेडलं, बालिका आश्रम रोडने जे रिक्षा जातात त्यांना टार्गेट करतो. त्याचे याच्या आधी बी त्याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. आपण तुम्ही सगळ्या रिक्षावाल्यांनी निवेदन दिलेलं आहे? निवेदन मागं दिलेलं आहे ना. निवेदन आमच्या वडिलांची बी केस दिलेली आहे. तुमच्या वडिलांची पण केस आहे का? आमच्या म्हणजे वडिलांचं नेमकं- वय 60 आहे. पण हा काय प्रकार आहे नेमकं, म्हणजे का तो असं रिक्षावाला का करतोय? तो रिक्षा चालक आहे तो. ते त्याचे काय डोक्यात आहे त्याचं त्यालाच माहिती. आता आमच्या वडिलांचं 60 वय आहे, तरी बी तेच दाखल केली होती तुमच्या त्यांनी. वडिलांवर तसंच हे केलं होतं. शिवीगाळी करून मी एनसी दिलेली तोफखान्याला तशी. तुम्ही पण NC हा. दिलेलं. अजून म्हणजे तुम्ही आता तोफखान्याला परत तुम्ही जाऊन एनसी दिलेली एसपी कार्यालयाला निवेदन देणार आहे. परत नाही कारवाई झाली तर आमरण उपोषण करणार आहे. आचारसंहिता संपली. तर हा सगळा प्रकार आहे, तो संबंधित जो रिक्षा चालक आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी. आमच्या चॅनलतर्फे, नागरिकांतर्फे, आमच्या रिक्षा चालकांतर्फे हे सगळं आमची विनंती आहे की आमच्या रिक्षा चालकांना, हे गरीब जे रिक्षा चालक आहेत त्यांचं उदरनिर्वाह करतात आहे, या अशाच प्रकारे त्यांच्यावर जर गंभीर गुन्हे जर तो दाखल करत असेल, ती संबंधित व्यक्ती तो कसाही असेल, कोणत्या मानसिकतेचा त्याला मानसिक आजार आहे, काय आहे, काही कल्पना नाही आहे. परत ते पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करायला गेल्यावर पोलिसांचे बी शूटिंग काढतो. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन व्हिडिओ बनवतो त्यांच्या. पण त्या याच्यामध्ये काही तथ्यच नाही आहे ना. तुम्ही जर त्याचा तुमचा काही संबंध नाही आहे, तरी पण तुमच्याबद्दल ते असे गुन्हे वगैरे दाखल करतात, खोटे गुन्हे दाखल करतात. खोटे गुन्हे दाखल करायला जातो तो पोलीस स्टेशन मध्ये, पोलिसांचे बी व्हिडिओ काढतो तिथे पोलीस स्टेशनला जाऊन.